प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की कुणबी आणि मराठ्यांना ओबीसींना कुणबी आणि मराठ्यांना ओबीसींनी मतदान करू नये. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्याशी मी सहमत आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन मी कुणबी बांधवांना असं म्हणेन, बाळासाहेबांना विरोध करण्यापेक्षा बाळासाहेब असं का बोलले असतील याचं आत्मचिंतन माझ्या कुणबी बांधवांनी करावं. कारण गेला कुणबी कुणीकडे, आम्ही गेली वर्षभर ओबीसींची लढाई या महाराष्ट्रामध्ये उभी करतोय, आक्रोश आंदोलनं घेतोय, पण माझा कुणबी बांधव गेला कुणीकडे की ज्या कुणब्याच्या नामसाधर्म्यामुळं आज या माझ्या ओबीसीमध्ये जी घुसखोरी होऊ पाहतीये, मग कुणबी बांधव कुठे गेलाय त्याचं काय म्हणणं आहे. मी असं नाही म्हणणार की कुणब्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका, पण कुणब्यांनी या लढाईमध्ये फ्रंटला यावं. कुणब्यांचे नेते कुठे आहेत, तायवाडे कुठे आहेत, विदर्भामधले कुणब्याच्या याचा लाभ घेणारे आमदार खासदार कुठे आहेत, झडपीचे सभापती, वेगवेगळ्या शहरातले महापौर कुठे आहेत. गेला कुणबी कुणीकडे, कुणब्यांनी यावं पुढं, ओबीसीच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी नाही म्हणणार तुम्हाला मतदान करू नका, पण तुम्ही पुढे या दादा हो, हे माझं कुणब्यांना आव्हान असेल. पर एसटी उपवर्गीकरण एक उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, न्यायालयाचा निकाल आलेला आहे, आणि त्यामुळे क्रिमी लेअर जे आहे याच्यामुळे आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो. मला वाटतं एससी एसटीचं रिझर्वेशन हे क्रिमी लेअर लावणारे बघा, सुप्रीम कोर्ट आहे, लार्जर बेंच आहे. मी बेला त्रिवेदी यांच्या मताशी सहमत आहे. हा अधिकार, सर्वोच्च अधिकार हा संसदेला आहे, राष्ट्रपतींना आहे. आणि एससी एसटीला तुम्ही क्रिमी लेअर कसलं लावताय. ऍज पर कॉन्स्टिट्यूशन एससी एसटीला आर्थिक उन्नती व्हावी म्हणून आरक्षण दिलं, हे सन्माननीय न्यायालयाच्या लार्जर बेंचला सांगितलं कुणी. मला वाटतंय हा घटनेच्या तत्वांना ओव्हरटेक करणारा हा निर्णय आहे. सन्माननीय न्यायालयानं आर्थिक उन्नतीसाठी एससी एसटीचा रिझर्वेशन दिलं आणि त्याच्यात पुन्हा कॅब लावा म्हणणं म्हणजे आरक्षण संपवण्याच्या मार्गामधली ही पहिली पायरी असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्या विरोधात भूमिका एससी एसटीचं रिझर्वेशनला ओबीसीच्या रिझर्वेशन प्रमाणे तुम्ही आर्थिक कॅब लावू शकत नाही, क्रिमिलियरची अट्ट लावू शकत नाही. ओबीसींना तुम्हाला याकरता न्यायालयीन लढाई लढावं लागेल. निश्चित न्यायालयात जावं लागेल आणि संसदेनं पुढे आलं पाहिजे, संसदेनं बोललं पाहिजे, राष्ट्रपतींनी यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. राष्ट्रपतींची भेट घ्यायची वेळ आली तर आम्ही निश्चित भेट घ्यायला जाऊ. कॉन्स्टिट्यूशनला काय अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालय काय बोलतोय याचं निश्चित राष्ट्रपतींनी सुमोठं पुढे आलं पाहिजे, यावरती आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. अतिशय पळखडपणे हाकेंनी त्यांची मतं मांडलेली आहेत. ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी काल वक्तव्य केलं, यावरून राज ठाकरे यांना आरक्षणाविषयी माहिती किती आहे आणि जी हाकेंना जे वाटतं किंवा जी माहिती त्यांना द्यायची त्याकरता त्यांना राज ठाकरेंची भेट घ्यायला आवडेल. त्याचबरोबरीनं जो क्रिमिलियरचा जो निर्णय